हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूबमध्ये. या भागामध्ये आपल्याला कॉन्ट्रॅक्ट लॉचे क्वेश्चन्स जे आहेत ते पाहायचे आहेत, लाँग क्वेश्चन्स. आणि त्या लाँग क्वेश्चनचे सिनॉप्सिस आपल्याला बघायचे आहे. ओके, लाँग क्वेश्चन आणि त्याचे सिनॉप्सिस काय असते? सिनॉप्सिस म्हणजे असे पॉईंट जे एक्झाम्समध्ये तुम्ही पॉईंट आउट करून काय करणार, तुमच्या उत्तराचं एक्सप्लेनेशन करणार. म्हणजे उत्तर लिहिण्यासाठी तुम्हाला काही पॉईंट लिहावे लागतील, 1 2 3 4 5 6 असे 10पर्यंत किंवा जेवढे असेल तेवढे. आणि ह्या सर्व पॉईंटला मग तुम्हाला काय करावं लागतं, 1 बाय 1 एक्सप्लेन करावं लागते. ते काय असते? सिनॉप्सिस असते. म्हणजे उत्तराचा आराखडा आपण असं इथे सांगू शकतो. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा. तर चला सुरुवात करूया आजच्या पहिल्या क्वेश्चनला. क्वेश्चन विचारलेला आहे, एक्सप्लेन द इसेन्शियल ऑफ व्हॅलिड कॉन्ट्रॅक्ट. म्हणजे व्हॅलिड कॉन्ट्रॅक्टसाठी कोणकोणते इसेन्शियल्स आहेत हे पाहायचं आहे. किंवा फिरून विचारला, व्हॉट आर द इसेन्शियल ऑफ व्हॅलिड कॉन्ट्रॅक्ट. किंवा दुसरा यालाच ऑरमध्ये विचारला, व्हॉट इज ॲन ॲग्रीमेंट. ॲग्रीमेंट काय आहे आणि व्हॉट आर द कंडिशन ऑफ फुलफिल अ व्हॅलिड कॉन्ट्रॅक्ट. ओके, म्हणजे प्रश्न तोच आहे, फक्त कसा आहे, थोडासा फिरवून विचारलेला आहे. ओके, मराठीमध्ये काय असेल त्याचं? मराठीमध्ये असेल, करार म्हणजे काय आणि वैध करारासाठी आवश्यक असणारे घटक कोणते. ओके, आता ही जी काही PDF आहे आमची, तुम्ही आमच्या व्हॉट्सअप नंबरवरून आमच्याशी संपर्क साधून तुम्ही हे PDFचा वापर करू शकता. आता याचं उत्तर काय असेल? उत्तरामध्ये तुम्हाला सिनॉप्सिसमध्ये म्हणजे काय, तुम्हाला सिनॉप्सिस. आता सिनॉप्सिस लिहून तुम्ही काय करणार, तुमचं उत्तराचं विश्लेषण करणार. मग पहिला पॉईंट काय असेल? इंट्रोडक्शन असेल. साहजिकच इंट्रोडक्शन हा नेहमी पहिला पॉईंट असणार आहे. त्याच्यानंतर दुसरा पॉईंट असेल डेफिनेशन ऑफ कॉन्ट्रॅक्ट. दुसरा पॉईंट काय आहे आपला? डेफिनेशन ऑफ कॉन्ट्रॅक्ट. याच्यामध्ये तुम्हाला कॉन्ट्रॅक्टची डेफिनेशन एक्सप्लेन करायची आहे. देन तिसरा जो पॉईंट आहे तुमचा, इसेन्शियल ऑफ कॉन्ट्रॅक्ट. म्हणजे कॉन्ट्रॅक्टसाठी म्हणजे करार करण्यासाठी जे काही इसेन्शियल्स लागणार आहेत त्या इसेन्शियल्सला तुम्हाला काय करायचं आहे, इथं 1 बाय 1 करून एक्सप्लेन करायचे आहेत. मग पहिला इसेन्शियल काय आहे? ऑफर अँड ॲक्सेप्टन्स. म्हणजे कोणताही करार करण्यासाठी तुम्हाला एक ऑफर असते आणि त्या ऑफरला ॲक्सेप्टन्स असतं, म्हणजे त्याला ॲक्सेप्ट करणार असतं. दुसरा आहे कॉन्सेसस ॲड ॲडम. दुसरा काय आहे? कॉन्सेसस ॲड ॲडम. म्हणजे ज्या गोष्टीसाठी ऑफर करण्यात आली त्याच गोष्टीचं ॲक्सेप्टन्स असलं पाहिजे. म्हणजे मीटिंग ऑफ माइंड. समजा हा घर विकायचा आहे आणि याच्या बाजूला अजून एक घर आहे, दुसरा एक घर आहे. म्हणजे घर कोणता विकायचा आहे? हा आहे. आणि ऑफर कशासाठी? याचीच आहे. तर तुमचं ॲक्सेप्टन्ससुद्धा या घरासाठीच असलं पाहिजे, या घरासाठी नाही. आलं का लक्षात? याला काय म्हणतात? कॉन्सेसस ॲड ॲडम. म्हणजे मीटिंग ऑफ माइंड. म्हणजे तुमचं काही मेंदू आहे, त्या मेंदूचं मीटिंग झालं पाहिजे की ज्या गोष्टीचं ऑफर करण्यात आलं त्याच गोष्टीचं काय असलं पाहिजे? ॲक्सेप्टन्स असलं पाहिजे. तिसरा आहे लॉफुल कन्सिडरेशन. म्हणजे कायदेशीर मोबदला आपण जो म्हणतो किंवा परतावा असं आपण म्हणतो. ओके, कन्सिडरेशनला काय म्हणतो? मोबदला किंवा परतावा असं आपण सांगतो. तर तो कसा असला पाहिजे? कायदेशीर असला पाहिजे. पुढचा काय पॉईंट आहे चौथ्या नंबरचा? कॅपॅसिटी टू कॉन्ट्रॅक्ट. ओके, म्हणजे करार करणारे जे लोक आहेत ना, त्यांच्यामध्ये करार करण्याची काय असली पाहिजे? कॅपॅसिटी असली पाहिजे, क्षमता असली पाहिजे. म्हणजे तो वेडा नसायला पाहिजे, आहे का नाही? तो दिवाळखोर नसला पाहिजे, आहे का नाही? आणि तो मायनर नसला पाहिजे. ओके, तो मायनर नसला पाहिजे. हे काय आहे इथे तुम्हाला माहीत असायला पाहिजे. देन द कन्सेंट शुड बी फ्री अँड जेन्युइन. म्हणजे ऑफरसाठी जी काही ऑफर देण्यात आलेली आहे त्यासाठी जो कोणी व्यक्ती तो ॲक्सेप्ट करणार त्याची कन्सेंट कशी असली पाहिजे? फ्री असली पाहिजे. त्याच्यावर कसल्याही प्रकारचं बंधन असता कामा नये. ओके, आणि जर कन्सेंट फ्री नसेल तर कॉन्ट्रॅक्ट काय होतो? वायडेबल होतो, आहे का नाही? वायडेबल होतो. ओके, मग आपल्याला काय करायचं आहे? कन्सेंट फ्री असायला पाहिजे. देन पुढचा आहे लॉफुल ऑब्जेक्ट. ओके, हेतू कसा असला पाहिजे? लॉफुल असला पाहिजे, कायदेशीर असला पाहिजे. पुढचा पॉईंट काय लिहिणार तुम्ही? ॲग्रीमेंट नॉट डिक्लेअर वाईड. ॲग्रीमेंट जे आहे ते डिक्लेअर नसलं पाहिजे. कशा संदर्भामध्ये? वाईडच्या संदर्भामध्ये. तो शून्य नसला पाहिजे, तो शून्य नसला पाहिजे. मग याच्यासाठी तुम्हाला सेक्शन 25, 26, 27 जे आहेत इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्टमध्ये ते पाहावे लागतील. देन आहे इंटेन्शन टू क्रिएट अ लीगल रिलेशनशिप. जो काही कॉन्ट्रॅक्ट आहे त्याचा इंटेन्शन कसा असला पाहिजे? टू क्रिएट अ लीगल रिलेशनशिप. म्हणजे कायदेशीर संबंध प्रस्थापित करता आला पाहिजे, आहे का नाही? अँड देन
लास्ट पॉईंट तुमचं काय असेल, लीगल फॉर्मॅलिटीज. लास्ट पॉईंट तुमचं काय असेल, लीगल फॉर्मॅलिटीज. तुम्ही अजून एक पॉईंट याला ॲड करू शकता, तो आहे कन्क्ल्युजन. ओके, कन्क्ल्युजन नावाचा एक लास्ट पॉईंटसुद्धा तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकता. म्हणजे पहिल्या प्रश्नाचं उत्तर तुमचं कशा स्वरूपाचं असेल, तर या स्वरूपाचा असेल. ओके, याच्यामध्ये तुम्हाला केस लॉसुद्धा ॲड करावे लागतील. समजा कन्सिडरेशनचा जर तुम्ही पॉईंट लिहित असाल तर कन्सिडरेशनमध्ये तुम्हाला काय करावं लागेल, तुम्हाला केस लॉज लिहावे लागतील. ओके, देन पुढचा क्वेश्चन जो आहे, आता बघा ही तुम्ही पाहू शकता इथं मी कसं उत्तर याचं लिहिलेलं आहे. इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट बघा कसं मी याचं मुद्देसूद लिहिलेलं आहे, जेणेकरून तुम्हाला अभ्यास करायला सोपं जाईल. ओके, देन पुढचा आहे ऑल कॉन्ट्रॅक्ट आर ॲन ॲग्रीमेंट बट ऑल ॲग्रीमेंट इज नॉट कॉन्ट्रॅक्ट. ओके, सर्व जे काही ॲग्रीमेंट आहे म्हणजे सर्व कॉन्ट्रॅक्ट जे आहेत ते ॲग्रीमेंट आहेत, मात्र सर्व ॲग्रीमेंट हे कॉन्ट्रॅक्ट असत नाही. याचं सुद्धा उत्तर तुम्ही इथं लिहू शकता. पण यालासुद्धा बघा सेमच आहे, ज्या पद्धतीनं इसेन्शियल ऑफ व्हॅलिड कॉन्ट्रॅक्ट आहे त्याच पद्धतीनं तुम्हाला याचं पण उत्तर लिहायचं आहे. म्हणजे आपण डेफिनेशन आहे, डेफिनेशन ऑफ ॲग्रीमेंटची डेफिनेशन लिहायची आहे. मग कॉन्ट्रॅक्ट काय असते आणि ॲग्रीमेंट काय असते. बघा सिम्पल सांगतो मी तुम्हाला, तुमचा मित्र आहे, तुमच्या मित्रानं काय केलं, तुम्हाला चहासाठी बोलवलं. आता हा ॲग्रीमेंट झाला. ओके, चहासाठी बोलवलं, हा ॲग्रीमेंट झाला. मात्र तुम्ही ज्या वेळेस त्याच्या घराला गेले तर तुमच्या लक्षात आलं की तुमचा मित्र जो आहे तो घरामध्ये नाही आहे, तो बाहेरगावी गेला. मग हे ॲग्रीमेंट चॅलेंज करता येते का, तर हे चॅलेंज करता येत नाही. म्हणजे हे ॲग्रीमेंट कॉन्ट्रॅक्ट आहेत का, हे ॲग्रीमेंट कॉन्ट्रॅक्ट नाही. आलं की लक्षात, सिम्पल आहे, काहीच नाही याच्यामध्ये. या उत्तरामध्ये तेच पॉईंट्स आहेत जे तुम्ही पहिल्या पॉईंटला तुम्ही लिहिले, तेच पॉईंट तुम्हाला काय करायचं आहे इथं एक्सप्लेन करायचं आहे. म्हणजे सोशल जे रिलेशन असतात म्हणजे हजबंड अँड वाईफ. तर उदाहरणामध्ये बघा अजून एक उदाहरण सांगतो. हजबंड अँड वाईफ आहेत. ओके, वाईफ आहे आणि वाईफनं काय सांगितलं त्याच्या हजबंडला, त्याच्या नवऱ्याला सांगितलं की तुम्ही मला येताना काय करा, एक गोल्ड रिंग घेऊन या. ओके, एक गोल्ड रिंग असली पाहिजे, तीही डायमंडची. ओके, हजबंड काय म्हणला, हो आणतो म्हणला तो, हो आणतो म्हणला तो, ऑफिस सुटल्यानंतर आणून देतो. आणि तो गेला आणि आला, मात्र त्यानं रिंग आणली नाही, त्यानं रिंग आणली नाही. मग वाईफ त्याच्या हजबंडवर केस करू शकते का, करू शकत नाही. का करू शकत नाही, हे ॲग्रीमेंट होतं. ओके, हे ॲग्रीमेंट होतं, हे कॉन्ट्रॅक्ट होतं का, कॉन्ट्रॅक्ट नव्हता. का, कारण हा सोशल रिलेशनशिप क्रिएट करत नाही. म्हणजे सोशल नाही, इंटेन्शन टू क्रिएट लीगल रिलेशनशिप, म्हणजे कायदेशीर संबंध इथं कायद्याद्वारे प्रस्थापित व्हायला पाहिजे, ते प्रस्थापित होत नाही. कशाच्या बाबतीमध्ये, कॉन्ट्रॅक्टच्या बाबतीमध्ये. ओके, लिगली ते जरी हजबंड अँड वाईफ असेल तर कॉन्ट्रॅक्टसाठी जो लिगल संबंध प्रस्थापित व्हायला पाहिजे ते इथे प्रस्थापित होताना दिसून येत नाही. पुढचाच क्वेश्चन आहे, व्हॉट इज अन ऑफर, किंवा ऑफरला दुसरा शब्द आहे प्रपोजल. ऑफर म्हणजे काय किंवा प्रपोजल म्हणजे काय, आणि पुढे असं सांगितलं व्हॉट आर द इसेन्शियल ऑफ व्हॅलिड प्रपोजल किंवा ऑफर. व्हॅलिड प्रपोजल किंवा ऑफर आहे, याची इसेन्शियल्स काय आहेत हे सुद्धा तुम्हाला काय करायचं आहे इथं एक्सप्लेन करायचं आहे. किंवा असा प्रश्न विचारला, ओके, किंवा असा प्रश्न विचारला, व्हॉट इज अन ऑफर, एक्सप्लेन इसेन्शियल ऑफ व्हॅलिड ऑफर. आणि पुढे त्याला अजून सांगितलं की वेन ऑफर कॅन बी रिवोक. ऑफर जो आहे, ऑफर कधी काय करता येईल, रिवोक करता येईल, म्हणजे कधी मागं घेता येईल. मग याचे जे काही पॉईंट्स आहेत ना सिनॉप्सिसचे, तुम्हाला काय करायचं, 1 by 1 करून अशा पद्धतीने लिहायचं. पहिलं पॉईंट काय असेल तुमचं, पहिलं पॉईंट तुमचं असेल बघा, पहिला पॉईंट तुमचा असेल इंट्रोडक्शन. पहिला पॉईंट काय असणार तुमचा, इंट्रोडक्शन. देन डेफिनेशन ऑफ ऑफर. ऑफरची तुम्हाला काय करायची आहे, ऑफर म्हणजेच काय, प्रपोजल, याची तुम्हाला काय करायची आहे, व्याख्या लिहायची आहे. देन इसेन्शियल ऑफ व्हॅलिड ऑफर. ओके, ऑफरची तुम्हाला काय करायची, इसेन्शियल लिहायची. मग कोणकोणते इसेन्शियल्स आहेत, पहिला इंटेन्शन टू क्रिएट अ लीगल रिलेशनशिप, म्हणजे जो कोणता ऑफर आहे तो कायदेशीर संबंध प्रस्थापित करायला पाहिजे. देन पुढचा पॉईंट आहे, द प्रपोजल इज डिफरंट फ्रॉम मेअर स्टेटमेंट ऑफ इंटेन्शन. म्हणजे सर्वसामान्य जे काही स्टेटमेंट आहे त्याच्यापासून प्रपोजल कसा असला पाहिजे, वेगळा असला पाहिजे. म्हणजे तुम्ही कॅज्युअली असं म्हटलं न पाहिजे, अरे तुला हे घ्यायचं का, असं नाही म्हटलं पाहिजे त्यानं कॅज्युअली, त्यानं सहज असं बोललं पाहिजे. त्याचं इंटेन्शन असलं पाहिजे की त्याला तो विकायचा आहे. ओके, देन पुढचा पॉईंट आहे, अ प्रपोजल मे बी एक्सप्रेस ऑर इम्प्लाय.
प्रपोजल जे आहेत ना मे बी एक्सप्रेस असू शकेल किंवा इम्प्लाइड सुद्धा असू शकेल. ओके, म्हणजे ते बोलून दाखवलेलं असेल किंवा तो करून दाखवण्यासाठी केलेला असेल. टर्म्स ऑफ प्रपोजल मस्ट बी डेफिनाईट, म्हणजे जो कोणती ऑफर आहे त्याची जी काही टर्म्स अँड कंडिशन असतील तर ते कसे असले पाहिजे, निश्चित स्वरूपाचे असले पाहिजे. त्याच्यामध्ये कसल्याही स्वरूपाची संदिग्धता, त्याला आपण म्हणतो ना ॲम्बिग्युटी. ओके, ॲम्बिग्युटी, ते ॲम्बिग्युटी इथे असता कामा नये. ओके, देन पुढचा पॉईंट आहे 5वा. द प्रपोजल मे बी स्पेसिफिक ऑर जनरल. प्रपोजल कशी असली पाहिजे, स्पेसिफिक सुद्धा असू शकते किंवा ती जनरल सुद्धा असू शकते. म्हणजे ते एक ठराविक असेल किंवा सर्वसामान्य लोकांसाठी असेल. जसं की एक्झाम्पलमध्ये तुम्ही दुकान च्या समोरून जात असेल तर तिथं सेल असते आहे का नाही. सेल म्हणजे कोणताही ड्रेस घ्या, त्या एका ड्रेसवर एक ड्रेस मोफत, म्हणजे त्याने काय केलेली आहे, ती ऑफर दिलेली आहे तुम्हाला. म्हणजे ही जी कोणीही ग्राहक जे असेल त्याच्यासाठी ती असेल. म्हणजे जो कोणी ग्राहक त्या दुकानामध्ये जाईल त्याला एक वस्तूवर दुसरी एक वस्तू मोफत असेल. तर ही कशा स्वरूपाची ऑफर झाली, तर ही सर्वसामान्य म्हणजे जनरल स्वरूपाची ऑफर झाली. देन आहे ॲडव्हर्टाइजमेंट इज ऑफ अन ऑक्शन इज नॉट प्रपोजल. म्हणजे एखाद्यानं काय केलं, ॲडव्हर्टाइजमेंट केलेली आहे पेपरामध्ये, तर ते काय असू शकत नाही, ते प्रपोजल, ती ऑफर असू शकत नाही. जोपर्यंत त्या ॲडव्हर्टाइजला तुम्हाला प्रतिसाद देऊन त्याच्याशी संपर्क साधून त्यांनी दिलेली ऑफर तुम्ही ॲक्सेप्ट करत नाही तोपर्यंत ते ऑफर असत नाही. ओके, देन इन्व्हिटेशन फॉर ऑफर इज नॉट प्रपोजल. म्हणजे एखाद्यानं काय केलेलं आहे, ऑफरचं इन्व्हिटेशन दिलेलं आहे, तर ते ऑफर जे आहेत ते ऑफर असत नाही, ते प्रपोजल असत नाही. देन पुढचा पॉईंट आहे प्रपोजल मे बी कंडिशनल. कधी कधी ऑफर जे आहेत ना कंडिशनल असू शकते. जसं की तुम्हाला माहीत आहे की समजा असं लिहिलेलं आहे की पेट्रोल 50 रुपये लिटर. आता तुम्ही म्हणाल की बाबा पेट्रोलचा भाव तर 100 रुपये आहे आणि हे 50 रुपये लिटर कसं काय द्यायला लागला, तर त्याच्या वरी असं स्टार असते मारलेलं आहे का नाही. मग तुम्ही हे स्टार काही बघत नाही, तुम्हाला फक्त 50च दिसते, त्यामुळे पेट्रोल जे काही स्वस्त झाला की काय असं तुम्हाला वाटते. मात्र ते तसं नसते, ते कंडिशन असतात, टर्म्स तिथं ॲप्लिकेबल असतात आहे का नाही. तर हे असं सुद्धा ऑफर असू शकतं, असंच त्यांना सांगितलेलं आहे. अँड पुढचा पॉईंट आहे ऑफर मस्ट बी कम्युनिकेटेड. ऑफर जे आहेत हे कम्युनिकेट झालं पाहिजे. म्हणजे इथं बघा मस्ट दिलेलं आहे त्यांनी. ओके, मस्ट म्हणजे काय, एनं जर ऑफर दिलेली असेल तर ते बी नावाच्या व्यक्तीपर्यंत ती ऑफर गेली पाहिजे आणि बीनं त्याला काय केलं पाहिजे, प्रतिसाद दिला पाहिजे. त्याच वेळेस त्या ऑफरचा वापर केला जाईल. आणि पुढचा जो पॉईंट आहे रिवोकेशन्स ऑफ ऑफर. म्हणजे ऑफर जे आहेत हे तुम्हाला परत सुद्धा वापस म्हणजे परत घेता येतील. समजा तुम्ही एनं ऑफर दिली कोणाला, बीला, मात्र एला ती रिवोक करायची आहे, तर ते त्याला पुन्हा रिवोक करता येईल. म्हणजे पुन्हा ते ऑफर त्याला कॅन्सल करता येईल. मग ते कधी कॅन्सल करता येईल ते आपल्याला बघायचं आहे. बघा त्याचे कोणकोणते पॉईंट्स आहेत. बघा, ऑफर रिवोक करण्यासाठी काय करावं लागेल, रिवोकेशन ऑफ ऑफर बाय नोटीस. म्हणजे नोटीस देऊन, ओके, सूचना देऊन तो ऑफरला परत घेऊ शकतो. देन आहे लॅप्स ऑफ टाईम. लॅप्स ऑफ टाईम म्हणजे काय की बाबा त्यानं ऑफर दिली की एका दिवसासाठी ही ऑफर आहे आणि एक दिवसाचा टाईम संपला की तो ऑफर काय होते, लॅप्स होते, म्हणजे संपुष्टात येते. ओके, देन पुढचं काय, बाय फेल्युअर टू फुलफिल अ कंडिशन ऑफ प्रेसिडेंट. म्हणजे समोरच्या व्यक्तीला म्हणजे बीला ऑफर दिली होती आणि बीनं काही टर्म्स आणि कंडिशन दिले होते बीला, मात्र ते टर्म्स अँड कंडिशन बीनं फुलफिल केले नाही, तर जी काही ऑफर देण्यात आली होती ती कॅन्सल किंवा रिवोक करता येते. देन आहे बाय डेथ ऑफ इन्सॅनिटी ऑफ द ऑफरर. म्हणजे जो कोणी व्यक्ती त्यानं ऑफर दिलेली आहे आणि तो व्यक्ती ऑफर देणाराच मेला तर काय होते, ऑफर रिवोक होते, ऑफर परत घेता येते. तर हे काय होते, ऑफरच्या संदर्भामध्ये आपण इथं बघितले. म्हणजे 3 क्वेश्चन आपण इथं बघितले. ओके, आता पुढचा जो काही क्वेश्चन आहे कन्सिडरेशनचा, हा आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूया. थँक्यू टू वॉचिंग दिस व्हिडिओ.